नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मामा अर्णवला विचारायला येतो की सुप्रभात, काय झालं? आपल्या लाडक्या जावई बापू कसे आहेत ते? तेव्हा मग अर्णव म्हणतो की अगदी व्यवस्थित. आपलं सगळं ठरलं आहे त्याप्रमाणे त्याला व्यवस्थित बांधून वगैरे ठेवलेलं आहे आणि सगळं काही नीट आहे, अजिबात काळजी करू नकोस. त्यावेळेला मामा म्हणतो की बरं मला सांग, सगळं नीट आहे ना? म्हणजे अंजली. तेव्हा तो सांगतो की आपलं ठरलं आहे तसंच त्याच्या फोनवरून अंजलीताईला मेसेज पण केला आहे की 2 ते 3 दिवस मला यायला जमणार नाही आहे, म्हणून काही 2-3 दिवस टेन्शन नाही. तेव्हा मामा म्हणतो की योग्यच केलंस. अरे त्याला अशाच प्रकारे आपल्याला बाहेर काढायचं आहे. हळूहळू सगळ्या गोष्टींचा विचार करत त्याला बाहेर काढलं पाहिजे. मामा म्हणतो की हे बघ, आता एकच गोष्ट राहिली आहे, ती म्हणजे की कशाप्रकारे हे सत्य समोर आणायचं आहे. त्यावर अर्णव सांगतो की सुरुवातीला तर मला मिस इंदोरला हे सगळं सांगावं लागेल विश्वासात घेऊन. त्यानंतर मग सगळ्या गोष्टी पुढे बघाव्या लागतील. जेव्हा मिस इंदोरला मी सगळं सांगेन त्यानंतर ती अंजलीताईला विचारायला जाईल हे कन्फर्म आहे. परंतु तेव्हा आपण एक काम करायचं, अंजलीताईला हॉस्पिटल वगैरे मध्ये घेऊन जायचं आणि तिची ही ट्रीटमेंट चालू आहे, आपण सेकंड ओपिनियनसाठी घेऊन जातो आहे असं सांगायचं. आणि नंतर मग मिस इंदोर हे विचारायला येईल तेव्हा तिला नक्कीच समजेल की ताईची सिच्युएशन कशी आहे ती. म्हणजे ताईची सिच्युएशन खूप नाजूक आहे हे सगळं तिला समजेल आणि तेव्हा मग तिला ताईची तशीही काळजी आहेच. ती ताईला काही विचारायला पुढे जाणार नाही, सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा मग मामा म्हणतो की हे गणपती बाप्पा, हे विघ्नहर्ता, जसा तू घरात आलायस ना तशी या घरातली संकटं सगळी दूर घेऊन जा रे. आणि त्या राकेशचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे, तो लवकरात लवकर समोर येऊ दे. त्यावर अर्णव म्हणतो की हो मामा, त्याची काळजी करू नकोस. म्हणूनच मी मिस इंदोरला सगळं सत्य सांगणार आहे, जेणेकरून तिला त्या राकेशबद्दल सगळं समजलं पाहिजे. आणि तसंही काही झालं तरीही मिस इंदोर या धक्क्यातून सावरणं थोडं कठीण असेल, परंतु तरीही तिच्यासमोर हे सगळं सत्य आणायलाच हवं. तर ईश्वरी इथे बाबांकडे आलेली असते आणि ती म्हणते की बाबा, तुम्ही अजूनही उठलेले नाही आहात. आणि मग ती तिच्या पिशवीमधून एक डबा काढते आणि डब्यातला मोदक काढते आणि म्हणते की बाबा, हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलं आहे. त्याचप्रमाणे तिने गणपती बाप्पाचा अंगारा देखील आणलेला असतो, तो देखील ती बाबांच्या कपाळाला लावते आणि नंतर डबा उघडते तर त्याच्यामध्ये मोदक असतो. आता मोदक ती त्यांना हातात धरून दाखवत असते आणि म्हणते की बाबा, हे बघा, तुम्हाला खूप आवडतं ना, अगदीच तुम्हाला आवडतं तसं वेलची, जायफळ आणि केशर घालून मी मोदक बनवला आहे. या ना, निदान त्याच्यासाठी तरी, खाण्यासाठी तरी बाबा उठा ना तुम्ही प्लीज. असं म्हणून ती आता बाबांना उठवत असते आणि म्हणते की बाबा, तुम्हाला तर माहिती आहे ना या सगळ्याचं मला किती आवड आहे म्हणून, आणि तुम्हालाही या सगळ्या गोष्टीची किती आवड असते. प्रत्येक गणेशोत्सवामध्ये तुम्ही किती उत्साहीपणे सगळ्या गोष्टी अगदी वावर्जून बघत असता. पण बाबा, आता तुम्ही का असे झोपून आहात? प्लीज उठा ना. तुमच्यासाठी हे मोदक बनवलेत. बाप्पाचा प्रसाद तुम्हाला खूप आवडतो ना, आणि अगदी तुम्हाला आवडतो तसाच केला आहे मी. शिवाय परवा मी मालपोहे तळले होते आणि ते मालपोहे तळताना ना थोडे फुटले. मग मला तुमची वाक्य आठवली. तुम्ही नेहमी सांगायचात ना मला की त्यामध्ये थोडी मुगाची डाळ घालायची होती. पण किती मुगाची डाळ याचं प्रमाणच मला बाबा कळत नव्हतं की किती डाळ घालायची. त्यामुळे माझा अंदाज अगदी चुकला होता. परंतु प्रत्येक वेळेला तुम्ही मला अगदी व्यवस्थित अचूक अंदाज सांगत असताना आज आज मला ते जमलंच नाही आहे बाबा. तुम्हाला प्रत्येक गोष्ट विचारायची असते, परंतु तुम्ही नसल्यामुळे इथे मला कशालाच काहीच अर्थ उरल्यासारखं वाटत नाही आहे. बाबा, प्रत्येक गोष्ट तुम्ही आम्हाला सांगता की हे असं करायचं आहे, ते तसं करायचं आहे. आता कोण सांगेल आम्हाला बाबा? प्लीज असं करू नका ना. असं ती म्हणून रडत असते आणि म्हणते की बाबा, आता बस झालं हां. आता गणपती बाप्पाचं विसर्जनही होईल. मग कसं? तुम्ही दरवेळेला गणपती बाप्पा आणताना किती आनंदाने, उत्साहाने असायचा तो. आणि प्रत्येक वेळेला तुमच्यासारखा टाळ वाजवायलाही कोणालाच जमत नाही. तुमच्यासारख्या सगळ्या गोष्टी करायला कोणालाच जमत नाही आहे. गणपती बाप्पाचा प्रसाद तुमच्यासारखं कोणीच बनवू शकत नाही. आणि जेव्हा विसर्जन असते तेव्हा तुमच्यासारखं मिरवणुकीला, गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला डोक्यावर गणपती बाप्पा घेऊन कोणीच घेऊन जाऊ शकत नाही. बाप्पा, तर तुम्हीच नसाल तर सांगा ना, त्या गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीला काय अर्थ आहे? सांगा ना बाबा. त्यामुळे बस झालं आता हे सगळं. तुम्ही प्लीज उठा. काही झालं तरीही मी तुम्हाला आता अशा अवस्थेत नाही पाहू शकत. खूप झालं. आता खूप झाला आहे आराम तुमचा. आता तुम्हाला उठण्याची गरज आहे बाबा. मला असं अजून नाही पाहवत आहे तुम्हाला. प्लीज उठा बाबा, उठा. असं ईश्वरी आता संजयला बोलत असते, परंतु तो तसाच झोपून असतो. त्याची काही हालचाल नसते. ईश्वरी म्हणते की बाबा नको, आता सगळ्यांना खूप त्रास होतो आहे.
गणपती बाप्पा आपल्या घरी आहे आणि तुम्ही नाही आहेत तर घर अगदी सुनं वाटतं आहे, सण सणासारखं वाटत नाही आहे. आणि प्लीज बाबा तुम्ही आता उठा, असं म्हणून ती सारखी सारखी रडत असते. आणि तरीही बाबा उठत नाहीत याचा त्रास तिला खूप होत असतो. बाबा, गणूबाप्पा पण तुमची वाट पाहतोय. बघा ना, घरात सगळेजणं अगदी तुमची आतुरतेने वाट बघत आहेत. तुम्ही प्लीज बाबा लवकर चला. बस झालं, आता असं तुम्ही इथे थांबू नका. डोळे उघडा बाबा आणि तुमची ही शू आणि नमू तुमची वाट बघतायत. असं म्हणून ती आता सारखी सारखी संजयजवळ रडत असते. परंतु संजयची काहीच हालचाल होत नसल्याने तिचा आता ऊर भरून येतो आणि पुन्हा एकदा तिला रडायला येतं. तिची हाक बाबांपर्यंत जातच नाही आहे, हे पाहून तिला खूप वाईट वाटत असतं. नंतर आता अर्णव दुसऱ्या दिवशी सकाळी जिथे राकेशला बांधून ठेवलेलं असतं तिथे येतो आणि राकेशची तिथेच खुर्चीवर पडून झोप लागलेली असते. आता राकेश हा झोपलेला असतो. अर्णव त्याला बघतो तर पटकन त्याचे डोळे जागे होतात. तो म्हणतो की काय जावई बापू, काय झोपा काढताय की काय इथे, असं म्हणून आता घर जावई उठा, असं तो त्याला आता बोलायला लागतो. आणि राकेशचा पुन्हा आता डोळा लागलेला असतो. तेव्हा अर्णव त्याच्या माणसांना सांगतो की उठवा याला, उठून बसवा, असं म्हणून आता राकेशला तो तिथून उठून बसवतात. आणि राकेश पुन्हा जरा खडबडून जागा होतो आणि आजूबाजूला तो बघायला लागतो तर तिथे MK आणि पाटील दोघंजणही असतात. आता अर्णव हा म्हणतो की चला उठवायला, असं म्हणून आता ते गुंड त्याला उठून तिथेच बसवतात. आणि जी काही त्याची हालत असते ती पाहून अर्णवला आता खरंच खूप मजा येत असते. आणि राकेशने हालचाल करून स्वतःचे पाय सोडवून घेतले आहेत हे आता त्याला दिसतं. त्यामुळे आता अर्णव हा म्हणतो की झालं, धडपड करून झाली, म्हणजे इतकं सगळं होत होतं तरी पण जीवाची धडपड ही चालूच होती ना, असं म्हणून आता तो त्याच्या पायाला ती जी रश्शी असते ती गुंडाळलेली अगदी घट्ट गुंडाळतो आणि त्याला पुन्हा तसाच व्यवस्थित बसवतो. आणि नंतर मग अर्णव त्याच्या माणसांना सांगतो की चला याच्या तोंडावरचा रुमाल आत्ता खाली करा. आता रुमाल खाली केल्यानंतर अर्णवकडे अगदी खुंची नजरेने राकेश बघत असतो आणि राकेश त्याला म्हणतो की तुला काय वाटतं आहे की ही सगळी हिरोगिरी तू किती दिवस करणार आहेस? ही हिरोगिरी ही फार कामी नाही येणारे अर्णव. अरे कधी ना कधीतरी इथून मी सुटणारच आहे. आणि तू मला सांग, तुझ्या ताईला तू मेसेज केला आहेस की मी 2 दिवस येणार नाही आहे, पण त्याच्या पुढे 2 दिवस काय? जर पुढे 2 दिवसानंतर मी तिथे आलो नाही तर तुझ्या ताईची किती बेचैनी वाढेल तुला माहिती आहे ना? तिला खूप माझ्याबद्दल काळजी वाटू लागेल अचानकच की मी अजून कसं आलो नाही. मग ती काळजी ही शोधाशोध सुरू करेल. माझ्याबद्दल शोधाशोध सुरू होईल की मी कुठे आहे, काय आहे? मग सांग, काय करणार आहेस त्यावेळेला? मग तुला मला तिच्यासमोर न्यावंच लागेल ना, तुझ्या ताईच्या काळजीपोटी. असं म्हटल्यावर आता अर्णव हसायला लागतो आणि म्हणतो की ठीक आहे, तुला काय वाटतंय राकेश, मी याचा विचार केला नसेल? मी सगळ्याचा विचार केला आहे. 2 दिवसानंतर काय करायचं आहे, कसं करायचं आहे, या सगळ्याची प्लॅनिंग माझी झालेली आहे. त्यामुळे तुला अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. तेव्हा आता राकेश त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की तुला काय वाटतं अर्णव, तू इथे मला किती दिवस डांबून ठेवशील? नाही, फार काळ तू मला इथे डांबून ठेवू शकणार नाहीस. कारण मी असा माणूस आहे ना, माझ्या अंगामध्ये खूप कला आहे. काही ना काहीतरी प्रयत्न करून मी इथून नक्कीच सुटणार. एवढी गोष्ट तू लक्षात घे. काही झालं तरीही तुझा हा प्रयत्न आहे ना, मी यशस्वी ठरू देणार नाही. तुला असं वाटत असेल की मी इथे अडकून राहील, तर नाही मित्रा, अजिबात असं होणार नाही. इथून लवकरात लवकर मी निष्ठेनं हे गोष्ट लक्षात घेतो. तेव्हा आता अर्णव म्हणतो की काय ना राकेश, तुझा हा दरवेळचा ना ओव्हर कॉन्फिडन्सच तुला खूप नडतो. आणि इथून निघून काय करणार आहेस सांग ना? असं काय राहिलं आहे हातात तुझ्या? सगळ्या गोष्टी तर तुझ्या हातातून आता निसटून गेलेल्या आहेत. काहीच तुझ्या हातात आता उरलेलं नाही आहे. म्हणूनच आता जास्त शहाणपणा आणि अक्कल वापरणं बंद करून टाक. तू एकच गोष्ट लक्षात घे, हे जे काही चाललं आहे ना, त्यामध्ये तुला काय वाटतं आहे, काय नाही, याच्याशी मला काहीही घेणं-देणं नाही आहे. आणि हो, ते ताईला मी मेसेज केलं आहे ते जाऊ दे, परंतु मिस इंदोरने पण तुला मेसेज केला आहे, हे माहिती आहे का तुला? अरे, मिस इंदोरने मेसेज केला आहे की राकेशजी लग्न पुढे ढकललं आहे किंवा लग्न थांबवलं आहे, याचा तुम्हाला राग आला आहे का? असा मेसेज आता तिचा आला आहे. आणि काय? हे बघ बघ मेसेज, असं म्हणून तो त्याला आता मोबाईल दाखवू लागतो आणि राकेश त्याच्याकडे अगदी रागाने बघू लागतो. अर्णव म्हणतो की काय रे राकेश, ही ब्रेकिंग न्यूज तू मला का सांगितली नाहीस? अरे ही तर ब्रेकिंग न्यूज आहे की मिस इंदोरने तुझं लग्न, म्हणजेच तुमचं होणारं लग्न हे थांबवून धरलं आहे. ती आता इतक्यात लग्न करायला तयारच नाही आहे तुझ्याशी, हे तुला माहिती नाही आहे का? आणि ही तर ब्रेकिंग न्यूज आहे, त्यामुळे आता तुझं लग्नही होणार नाही आहे. मग काय करणार आहेस तू इथून बाहेर सुटून? तसंही तुझ्या आता हातामध्ये काहीच उरलेलं नाही आहे.
मिस इंदोरने पण सध्या तुझ्याशी लग्न करायला नकार दिला आहे. त्यामुळे काही झालं तरीही तू आता काहीच करू शकणार नाही राकेश. तुला या सगळ्यामधून आता बाहेर पडावंच लागणार आहे. आणि मिस इंदोर जोपर्यंत लग्न नाही करणार तोपर्यंत तिचे बाबा बरे नाही होणार. मग तू तसाच थांब. तसंही काही आता अर्थ नाही आहे. आणि ताईचं म्हणशील तर ताईला मी बरोबर मॅनेज करेन. तुला अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. राकेशने असं बोलल्याबरोबर आता अर्णव म्हणतो की काय एन्जॉय, तुझं इथे थांबणं आता तू एन्जॉय कर. आणि लवकरात लवकर तू इथून सुटणार कसा नाहीस ना, याची सगळी व्यवस्था मी करणार आहे. काही झालं तरीही तुला असं वाटत असेल की तू इथून सहजतेने सुटशील, परंतु तसं अजिबात होणार नाही आहे. तुझ्यासारख्या मनासारख्या गोष्टी अजिबात घडणार नाही आहे. ना तू इथून सुटणार, ना मिस इंदोरचं तुझ्याशी लग्न होणार. तू या सगळ्या गोष्टी मिस करणारच आहेस आणि इथून सुटून तसंही तुझं काही काम नाही. त्यामुळे तुला इथे थांबावंच लागणार आहे. काही झालं तरीही याच्यावर कडक पहारा द्या, असं त्याच्या माणसांना अर्णव आता सांगतो. आणि सगळं काही बांधलेलं घट्ट आहे का ते देखील तो चेक करतो. कारण काही झालं तरीही राकेश कुठल्याही थराला जाऊन त्याला म्हणजेच निघू शकतो बाहेर हे माहीत असतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की चला याच्यावरती व्यवस्थितपणे लक्ष ठेवा, मी निघतो. असं म्हणून आता अर्णव तिथून निघतो आणि राकेश त्याच गोष्टीचा विचार करत तिथे असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे ईश्वरी हे गणपती बाप्पाचा जो बनवलेला प्रसाद म्हणजेच मोदक असतो तो सगळीकडे हॉस्पिटलमध्ये वाटत असते, जेणेकरून बाबा लवकर बरे व्हावे. तेव्हा मग ती मोदक वाटत असताना तिथे अर्णवला पटकन ती हात पुढे केल्यामुळे मोदक हातात ठेवते आणि समोर बघते तर अर्णव असतो. आता ईश्वरीला तो म्हणतो की मिस इंदोर, तुझ्या हातचा हा प्रसाद मिळाल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होणार आहे. ईश्वरी आता भडकते आणि म्हणते की तुम्हाला काय आहे, मी तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही माझ्या सतत समोर येत जाऊ नका, तरीही तुम्हाला समजत नाही का? प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्या असे समोर का बरं येत असता? तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे बघ, हे लक्षात घे की तुझे बाबा बरे होणार आहेत, त्यामुळे तू हे सगळं करतेस ना, हा प्रसाद वाटतेस, परंतु नको काळजी करूस. हा जो तुझा काही प्रसाद आहे ना तो नक्कीच फळास येणार. गणपती बाप्पा तुझं नक्कीच ऐकणार आहे, नको काळजी करूस. आणि त्यामुळे आता ईश्वरी ही त्याचं काहीही न ऐकता पुढे निघून चाललेली असते. तो म्हणतो की 1 मिनिट मिस इंदोर, प्लीज थांब, मला काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा मग आता अर्णवने थांबवल्यामुळे ईश्वरी तिथेच थांबते आणि तो म्हणतो की 1 मिनिट मिस इंदोर, मला तुला काहीतरी द्यायचं आहे. तेव्हा आता ईश्वरी तिथेच गप्प बसते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे बघ, हे तुझं कानातलं काल माझ्याकडेच राहिलं होतं. आणि म्हणूनच मग ईश्वरी पटकन बघते आणि म्हणते की हे कानातलं हे तुमच्याकडे कसं काय आलं? तेव्हा अर्णव म्हणतो की काल तू धडकली होतीस ना मला, त्यावेळेला तुझं कानातलं हे माझ्याजवळच राहिलं होतं, त्यामुळे मी तुला ते रिटर्न करतो आहे, घे. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते की नको, काही नको आहे, राहू द्या ते तुमच्याचकडे, मला नको ते कानातलं. तेव्हा ईश्वरीला तो म्हणतो की अगं मिस इंदोर, तुझ्या वस्तू ह्या तुझ्याच आहेत ना. माणसाला दिलेल्या आठवणी या परत करता येत नाहीत, परंतु आपल्या ज्या वस्तू आहेत त्या तर आपण परत करायला हव्यात ना. आणि तसंही या कानातल्याचं आता मी काय करू? त्यामुळे तुझी वस्तू आहे ती मी तुला परत करतो आहे, त्यामुळे तुझी ही वस्तू तुला परत घे, असं अर्णव तिला बोलून दाखवतो. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की तुम्ही माझी वस्तू परत कराल, परंतु माझं बाकीचं आयुष्य काय? तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदोर, मी तुला प्रॉमिस करतो, जसं तुझं हरवलेलं हे कानातलं तुला मी परत केलं आहे, तसंच तुझं हरवलेलं जे सुख आहे ते मी तुला नक्कीच परत करण्याचा प्रयत्न करेन, प्रॉमिस. आणि ते बाप्पाच्या आशीर्वादाने नक्कीच पूर्ण होईल. ईश्वरी म्हणते की कसं पूर्ण होणार आहे ते? सांगा ना मला. माझं गेलेलं सुख तुम्ही कधी परत आणू शकणार आहात का? नाही, अजिबात नाही आणू शकणार आहे. माझे बाबा अजूनही कोमात आहेत. त्यांना कितीही आवाज दिला तरीही ते हलत नाही आहेत. त्यांना प्रत्येक वेळेला प्रयत्न करते उठवण्याचा, बाबांना सांगते की उठा, परंतु ते हलत नाही आहेत. काय करणार आहात सांगा मला? कसं या सगळ्यातून बाहेर काढणार आहात? तेव्हा आता अर्णव ईश्वरीजवळ जातो आणि म्हणतो, मिस इंदोर, नको काळजी करूस, सगळं काही व्यवस्थित होणार आहेत आणि तुझे बाबा तेही लवकर बरे होणार आहेत, अजिबात काळजी करू नकोस. ईश्वरी म्हणते की तुम्ही हे फक्त बोलायला बोलताय, बाकी काही होऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे मी काय करते आणि काय नाही ते, कशा गोष्टी सहन करते तुम्हाला माहिती आहे का? घरात गणपती बाप्पा आहे, पण आमचा एक व्यक्ती हा घरात नाही आहे, याचा त्रास किती होतो आहे हे समजतं आहे का तुम्हाला? आणि तुम्हाला वाटत असेल की हे खूप सोपं आहे ना, परंतु मला या सगळ्याचा त्रास किती होतो आहे हे मला माहिती आहे. जेव्हा मी बाबांना भेटते, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, तेव्हा मला असं वाटतं आहे की हे जी मी त्यांना भेटते, ही आमची मुलाखत, ही शेवटची मुलाखत तर नाही आहे ना. आणि हे सगळं ना फक्त तुमच्यामुळे झालं आहे, लक्षात घ्या.
तुम्हाला काय वाटत असेल? माझंही माझ्या आईबाबांचंही तसंच झालं होते. जेव्हा माझे सख्खे आईबाबा हे मला भेटून निघाले होते. मला म्हणाले होते, की आम्ही लवकरच परत येऊ. परंतु ते कधीच परत आले नाहीत आणि ते कधीच आले नाहीत. त्यांची वाट मी कायम बघत राहिली. ते नाही आलेत मला भेटायला आणि आता जी मी नाती ही स्वतःच्या मानण्याच्या आधारावर पूर्ण केली. आता ज्या नात्यांच्या आधाराने मी पूर्ण झाले, ज्यांना मी बाबा मानले, त्यांचेही असेच हाल आहेत. तर मग मी आता काय करणार आहे मला खरंच कळत नाही आहे. मला असं वाटलं होतं की तुम्ही माझ्याबरोबर असं कधीच वागणार नाही. कारण आईबाबा नसल्याचं दुःख हे तुमच्यापेक्षा जास्त कोणी ओळखू शकणार नाही असं वाटायचं मला. परंतु आता मला असं वाटतं आहे की तुम्हाला त्याबद्दल काहीच दुःख नाही आहे. तुम्ही माझं दुःख समजून घेऊ शकत नाही असं वाटतं आहे मला. कारण किती काही झालं तरी आईबाबा नसल्याचं दुःख हे जास्त कोणाला माहीत असेल इतकंच मला समजतं आहे. परंतु तुम्हाला ते माहीत असूनही तुम्ही माझ्यासोबत असे वागलात लक्षात घ्या. तेव्हा मग आता ईश्वरीला अर्णव म्हणतो की मिस इंदोर नको काळजी करूस. किती काही झालं ना तरीही तुझ्या आईबाबांचं जे गेलेलं सुख आहे ना ते मी नक्कीच परत मिळवून देईन तुला. काही झालं तरीही तुझ्या आईबाबांचं हे जे काही सुख आहे ते तुला मी नक्की परत करेन प्रॉमिस. आणि ईश्वरी आता तिथून निघून चाललेली असते आणि पुढे थोडं जाऊन तिचे पाय तिथेच थांबतात. कारण तिला माहीत असतं की अर्णवला तिच्याशी बोलायचं होतं. परंतु काही झालं तरी ईश्वरी आता तिथे थांबत नाही. ती पटकन आता पुढे निघूनच जाते आणि अर्णव हातामध्ये गणपती बाप्पाचा प्रसाद घेतच म्हणतो की बस झालं देवा, आत्तापर्यंत मी तुझ्याकडे काही मागितलं नव्हतं. परंतु आता मी मागणार आहे आणि तुला ती इच्छा पूर्ण करावीच लागणार आहे असं म्हणून अर्णव बाहेर निघून जातो. तर इथे आता नमू आणि जयवत्या दोघीजणी बापाला नमस्कार करत असतात. तिथे ईश्वरी पण असते. तेव्हा जयवत्या म्हणते की बरं का अगं नमू, गणपती बाप्पाचा प्रसाद तयार केला आहेस ना? आणि नंतर गणपती बाप्पाची जी पोहे आणि दह्याची शिदोरी असते ती ती तयार केली आहेस ना? तेव्हा मग नमू म्हणते की हो आत्या, सगळी तयारी झालेली आहे. इशू अगं लवकर ये, चल बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे असं म्हणून ती आता ईश्वरीला आवाज देते. तेवढ्यातच तिथे आता ईश्वरी येते आणि ईश्वरी गणपती बाप्पाला समोर बघते. सगळेजण आता बाप्पाला हात जोडत असतात कारण विसर्जनाची वेळ आलेली असते आणि आता ईश्वरी ही गणपती बाप्पाकडे बघतच राहिलेली असते. नमो म्हणते की गणपती बाप्पा, आम्ही तुझी आता सेवा केली, परंतु या सेवेमध्ये जर काही कमी राहिली असेल तर गोड म्हणून घे. आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर. कारण घरामध्ये यावर्षी इतका गोंधळ आहे की जर तुझं काही राहिलं असेल तर क्षमा कर बाबा. आणि नमो म्हटल्याबरोबर आत्या म्हणते की लवकरात लवकर आमच्या दादाला बरं कर. आत्या म्हणायला लागते की सगळं काही व्यवस्थित पूर्ण होऊ दे, सगळ्या गोष्टी नीट होऊ दे असं म्हणून नमू आणि जयू दोघीजणीही बापाला नमस्कार करत असतात आणि त्याचे आभार मानत असतात. आणि मग ईश्वरी आता गणपती बाप्पाचे मोदक आणि प्रसाद तिथे ठेवते आणि त्यावर नमू म्हणते की इशू अगं बाप्पाला नमस्कार करून घे. आणि आत्या पण म्हणते की अगं हो इशू, अशी शांत का बसली आहेस? गणपती बाप्पाला नमस्कार कर ना. तेव्हा आता ईश्वरी काहीच बोलत नसते. तिच्या डोळ्यात फक्त पाणी असतं आणि ती बाप्पाकडे बघतच राहिलेली असते. नमू म्हणते की इशू काय झालं, तू अशी शांत का राहिली आहेस? अगं बाप्पाला नमस्कार कर आणि जे काय हवं आहे ते मागून घे ना. तेव्हा मग ती म्हणते की नाही, काय मागणार आहे मी याला? याला तर सगळं ठाऊकच आहे, तरी पण हा असा का वागतोय? ईश्वरी आता खरंच खूप हर्ट झालेली असते. कारण बाबांच्या अशा अवस्थेमुळे तिला खूप त्रास होत असतो. ती म्हणते की गणू बाप्पा, प्रत्येक वेळेला मी तुला सांगत आली आहे की माझे बाबा, जेव्हा तू इथे येत होतास त्याच्या अगोदरपासून तुझ्याकडे प्रार्थना करते आहे की माझ्या बाबांना लवकर बरं कर, त्यांच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ दे, सगळं नीट कर. परंतु तरीही तू अजिबात ऐकायला तयारच नाही आहेस. गणू बाप्पा, तुला किती रिक्वेस्ट केली मी, परंतु तरीही तू काहीच गोष्टी ऐकून घ्यायला तयार नाहीस. सांग ना, असा का निष्ठूर झाला आहेस तू? किती हात जोडायचे तुझ्यापुढे? तुला प्रत्येक वेळेला मी मानते, तुझी पूजा करते. तुझ्याशिवाय माझं आहे तरी कोण मला सांग? कोणाजवळ मी माझं दुःख हलकं करणार आहे? माझे बाबा हे ICUमध्ये आहेत, त्यांना लवकरात लवकर बाहेर काढ, अशी मी तुला किती विनवणी करू? तरीही तुझ्या मनाला पाजर फुटायला का तयार नाही आहे? आतापर्यंत तुझी सेवाभावाने तयारी करते, पूजा अर्चा करते, पण तू जुमानायलाच तयार नाही आहेस. का का हा सगळा असा खेळ चालवला आहेस? तुला असं वाटतं आहे का की तू जर हे सगळं थांबवणार नाहीस तर ते थांबेल का? अजिबात असं होणार नाही आहे. मग असं वाटतं आहे की तू माझी मजा बघतो आहेस. कितीही झालं तरीही बाबांना मी उठव, बाबांची तब्येत बरी कर, त्यांना बाहेर काढ कोमामधून, अशी मी तुला सारखी विनंती करते. परंतु तरीही तू ऐकायला तयारच नाही आहे. का वागतो आहेस तू असा? इतका निष्ठुर का झाला आहेस तू?
मी तुझे इतके हात जोडते, इतकी विनवणी करते, तरीही तू का ऐकायला तयार नाही आहेस? नाही बाप्पा नाही. आता मी शांत बसणार नाही. जोपर्यंत तू माझं ऐकणार नाही आहेस ना, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आहे. आणि तुला काय वाटतंय, की तुला मी आता विसर्जन करेन? अजिबात नाही. तू जोपर्यंत बाबांना परत पाठवणार नाही आहेस ना, तोपर्यंत तुला इथून जागचं मी हलू देणार नाही आहे. तुला वाटत असेल, की तू आता विसर्जन करून जाशील, पण नाही. अजिबात नाही. तू आलायस ना, तर तू विघ्न दूरच करणार आहेस. तुला विघ्नहर्ता मानलं जातं ना. घरात येतोस तर सगळी संकटं दूर घेऊन जातोस, हो की नाही? पण आता आता तसं होणार नाही. गणूबाप्पा, आता जोपर्यंत तू माझ्या बाबांना बरं करणार नाहीस ना, तोपर्यंत तुझं विसर्जन होणारच नाही. मी ते होऊ देणार नाही आहे. तेव्हा मग जयू आणि ईश्वरीला नमो म्हणते, की "अगं असं काय बोलतेस तू? अगं गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आज आणि असं तू का बोलतेस?" त्यावेळेला ईश्वरी म्हणते, की "नाही, नाही आत्या नाही. बस झालं. आता अजिबात मी याचं ऐकणार नाही आहे. याला मी किती सांगते तरीही माझं ऐकत नाही आहे. माझे बाबा हा माझा शेवटचा आधार आहेत. माझ्या प्रार्थनेच्या प्रत्येक श्वासामध्ये प्रार्थना आहे बाबांविषयी, परंतु त्याला का समजत नाही आहे? का त्याच्यापर्यंत आता ती पोचत नाही आहे? नाही, ते काही नाही. आता मी याचं अजिबात ऐकणार नाही आहे. आतापर्यंत मी त्याला खूप समजून घेतलं, परंतु आता त्याने मला समजायची वेळ आहे. सगळं त्याच्याच हातामध्ये आहे ना. मग तो का आपल्याला असं त्रास देतो आहे? का रडवतो आहे? बाबांचे असे हालहाल का करतो आहे? मी अजिबात ते बघू देणार नाही. जोवर माझे बाबा शुद्धीवर येणार नाहीत ना, तोपर्यंत मी या गणूबाप्पाला इथून हलूच देणार नाही आहे. त्याचं विसर्जनच नाही करणार आहे मी. आता त्याला काय करायचं आहे ते करू दे. जोपर्यंत बाबा येणार नाहीत, तोपर्यंत मी इथे त्याला ठेवून घ्यायला तयार आहे. आणि म्हणूनच मला आता बघायचं आहे, की तो किती दिवस आपली परीक्षा बघतोय. आणि मी प्रत्येक वेळेला परीक्षा देत आली आहे, परंतु नाही. आता ह्या वेळेला मी परीक्षा देणारच नाही आहे गणूबाप्पा. कारण आता प्रश्न हा आपल्या भक्तीचा आहे. काही झालं तरीही गणूबाप्पा तुला तुझ्या शब्दाला खरं जागावंच लागेल. तुला माझ्या बाबांना बरं करावंच लागेल. ईश्वरीने असा मोठा निर्णय घेतल्यामुळे आत्या आणि नमू दोघींनाही धक्काच बसलेला असतो. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, की गणपती बाप्पा हा घरी असल्यामुळे अर्णव देखील त्याच्या गणपतीकडे आरती करत असतो. कारण किती काही झालं तरी त्यालाही ईश्वरीचे बाबा लवकर बरे व्हावेत असंच वाटत असतं आणि तोही लवकर मिस इंदोरचे बाबा बरे होऊ दे आणि त्यांच्या आयुष्यातलं हे संकट दूर होऊ दे असंच मागत असतो. तर दुसरीकडे ईश्वरी पण तिच्या घरी तेच प्रार्थना करत असते आणि हात जोडत असते. आणि इथे गणपती बाप्पाचं जे अथर्व शीर्ष असतं ते सुप्रिया संजयला वाचून दाखवत असते आणि ते वाचत असल्यामुळे आता इथे संजयच्या हाताची हालचाल झालेली असते. तर इकडे डॉक्टरांना ईश्वरी विचारते, की "डॉक्टर काय झालं? बाबा कोमातून बाहेर तर आले आहेत ना? ते शुद्धीवर तर आले आहेत ना?" तेव्हा मग डॉक्टर म्हणत असतात, की "हो, ते कोमातून तर बाहेर आलेत, परंतु..." तेव्हा मग ईश्वरी म्हणते, की "डॉक्टर, पण काय? नक्की काय झालं आहे? सांगा ना." आता हे ऐकल्यानंतर नेमकं संजयला काय झालं आहे याचं टेन्शन सगळ्याला आलेलं असतं. आता नेमकं पुढे काय होणार पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.